नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आत्ता एक चर्चा होताना दिसते आहे आणि अगदी आतल्या गोठातली बातमी अशी आहे की शरद पवार साहेब यांचा शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा केंद्रातल्या म्हणजे भाजपसोबत जाणार. केंद्रातील राज्यात भाजपची सत्ता आहे, तर केंद्रामध्ये ती सुप्रियाताईंना मंत्रिपद मागून घेणार आणि पक्षाशी भाजपशी ती युती करणार अशी एक चर्चा आहे. आणि ती आतल्या गोठातली चर्चा अशी आहे की वर यांची बोलणी झाली आहे, 1.5-2 महिन्यांनी हे सगळं प्रत्यक्षात येईल. अर्थात 2 महिने आणखीन काय होईल समजा हा विषय वेगळा, पण आत्ता अशी चर्चा आहे, आतल्या गोठामधली बातमी आहे की 1.5-2 महिन्यांनी हा निर्णय होणार आहे त्यांचा. चर्चा मात्र सगळं त्यांचं ठरलेलं आहे की अजित पवार आणि सुप्रिया सुळे म्हणजे ही दोघं एकत्र येणार आणि शरद पवार साहेब आणि अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळचा हे दोन्ही एकत्र येणार, विलिनीकरण होणार आणि इकडच्या राज्यामध्ये म्हणजे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राज्य सरकारमध्ये शरद पवार गटाच्या दोघांना मंत्रिपद मिळणार आणि वर तिकडे एकाला मिळेल, सुप्रियाताई तिकडे मंत्री होणार, केंद्रीय मंत्री होणार. आता बातमी या विश्वासार्हता किती, विश्वास आपण किती ठेवावा हा वेगळा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. परंतु मुळामध्ये शरद पवार साहेब असे निर्णय का घेत आहेत किंवा घेत असावेत किंवा जर घेत असावेत तर का घेत आहेत निर्णय, ते असं चर्चा तरी अशी कशी होताना दिसते आहे. कारण आजला एक राहुल गांधीनंतर नाव जर म्हटलं आपण देशभरामध्ये तर मग शरद पवार साहेबांचाच एक मोठा नेता म्हणून नाव घ्यावं लागेल. तर मग विरोधी पक्षचं नेतृत्व कुणाकडे असेल, म्हणजे आताही ते शरद पवार साहेबांकडे आहे अशातला भाग नव्हे, परंतु तरीही एक विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवार साहेबांकडे बघितलं जातं की सरकारच्या कुठल्याही निर्णयावर लगेच प्रतिक्रिया विरोधी पक्ष म्हणून, तर लगेच शरद पवार साहेबांकडे लगेच माध्यमं जातात, सगळे डोळे लावून बसलेले असतात शरद पवार साहेब काय बोलत आहेत. तर मग थेट असं की काय झालं शरद पवार साहेबांना असा विचार ते का करत असावेत, जर करत असतील तर त्यातली मुख्य गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेबांना असं वाटत नाही आहे, एक तर त्यांची तब्येत प्रकृती, त्यांचं एक तर आता 85-86 वय आहे, थकलेले आहेत, त्यांची प्रकृती बरी नसते, त्यामुळे प्रत्येकाला शेवटी असं वाटत असतं आणि शाश्वती कोणा आपल्या ह्याची प्रकृतीनुसार शाश्वती वाटत नसते तब्येतीची आपल्या. त्यामुळे शरद पवार साहेब असे विचार करत असतील की केंद्रामध्ये सत्ता काँग्रेसची 5 वर्षात येईल का, म्हणजे अजून 4 वर्षांनी येईल का, तर येईल असं वाटत नाही त्यांना, कदाचित वाटत नसावं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय होईल, तर महाराष्ट्रामध्ये अजून 4 वर्ष सत्ता येईल का, आणि त्याला आपली स्थिती काय असेल, आपली तब्येत कशी असेल, आपण आज जसे हिंडते फिरते आहोत तसे आपण 4 वर्षांनी अजून असू का, तब्येत आपल्याला साथ देईल का. त्यामुळे मग 4 वर्ष थांबून राहायचं का आपण, 4 वर्षांनी पण थांबलो तरी पण सत्ता मिळेल का, ह्याची शाश्वती अजिबात नाही. दुसरी गोष्ट, कार्यकर्ते आपल्यासोबत जे नेते कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत थांबणार आहेत का, राहतील का, की आता नेतृत्व आपलं म्हणजे शरद पवार साहेबांचे विचार करत असतील की आपल्या पक्षाचं नेतृत्व हे सुप्रियाताईंकडे असणार आहे, त्यांच्या कन्येकडेच असणार आहे. मग तिला कार्यकर्ते टिकवून ठेवता येतील का, आपण आहोत ठाम अजून तो पण खंबीर आहोत म्हणून कार्यकर्ते आपण आपल्याला एक काहीतरी आपली थोडीशी आदरयुक्त भीती म्हणा किंवा आदर असा आहे आपल्याविषयी म्हणून कार्यकर्ते आपल्याला सोडून जाणार नाहीत. परंतु असं असतानाही आपल्याला काही कार्यकर्ते सोडून जात आहेत, नेते सोडून जात आहेत सत्तेकडे, सत्तेच्या दिशेने, तर मग आपल्या कन्येकडे कार्यकर्ते किती टिकतील सत्ता नसताना, असंही ते विचार करत असतील. आणि दुसरी गोष्ट की कार्यकर्ते टिकणं, पक्ष टिकून राहणं, पक्षात चैतन्य राहणं, सत्ता नसेल तर हे राहणार नाही असं एक त्यांना वाटतं आहे. आणि स्वतःच्या कन्याला त्यांना स्थिर स्थावर करणं, स्थैर्य प्राप्त करून देणं. तिला आजपर्यंत सुप्रियाताई कुठल्या मंत्री झालेल्या नाही आहेत, केंद्रामध्ये राज्यामध्ये मंत्री झालेले नाही आहेत. त्यामुळे शरद पवार साहेबांची एक इच्छा असणार की आपल्या डोळ्यात देखत आपली कन्या केंद्रामध्ये मंत्री झालेली आपल्याला दिसणं, म्हणजे मग आपली एक चिंता दूर होऊ शकेल. असंही त्यांच्या डोक्यात विचार असणार आहे की 4 वर्ष थांबण्यापेक्षा थांबूनही सत्ता येईल का, ती दृष्टीपथात दिसत नाही आहे त्यांना, ते त्यांना वाटत नाही आहे, असं वाटत नसावं. त्यामुळेच हा कधी विचार केला असावा. आणि आता दोन्ही पक्ष एकत्र येऊन टिकेल का सुप्रियाताई आणि अजितदादा, तर तोही एक मुद्दा आहे की दोघांची स्वभाव असे आहेत की टिकतील की नाही आता हे सांगू शकत, त्यांचं किती सूत जमेल हा विषय वेगळा आहे. तर दोघांचं जमत नव्हतं वैयक्तिक, म्हणूनच ते दोघं बाहेर पडले, एकमेकापासून दूर झाले.
पण तरीही शरद पवार साहेबांनी कदाचित त्यांच्या कन्येला समजावून सांगितलं असेल, काही गोष्टी समजावून सांगितल्या असतील की आता आपल्यासमोर पर्याय नाही आहे, आपला कार्यकर्ते सोडून गेले तर पक्षच राहणार नाही आहे, सत्ताही राहणार नाही आहे, सत्ता येणारही नाही आहे, तेवढी आपली क्षमता आता राहिलेली नाही आहे, माझी प्रकृती आता अशी आहे. हे सगळ्या मर्यादा त्यांच्या स्वतःला दिसलेल्या आहेत आणि त्या मर्यादा त्यांनी त्यांच्या कन्येच्या कानावर घातल्या असतील. मर्यादांची जाणीव करूनही कन्येला दिली असेल. त्यामुळे सुप्रियाताई कदाचित राजी होऊ शकले असतील किंवा आणखीनही राजी होऊ शकतात. अजून 1.5-2 महिन्याचा अवधी हातात त्यांच्या आहे. त्यामुळे ही सूत्रांची अशी माहिती आहे की 1.5-2 महिन्यामध्ये केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्रिमंडळात असतील आणि शरद पवार साहेबांचं आणि अजितदादांचं विलिनीकरण होणार आहे, पक्षांचं विलिनीकरण होणार आहे, अशी एक आतल्या गोरातली बातमी आहे आणि माध्यमामध्येही चर्चा होताना दिसते आहे. ह्यात कितपत तथ्य आहे हे 1.5-2 महिन्यांनी दिसेलच. तोपर्यंत काही फेरफार होऊ शकला किंवा आणखीन काही जर काही याचे बदल झाला तर तोही आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे मंडळी, आपल्याला याच्यावर काय वाटतं की खरंच दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि सुप्रियाताई केदार मंत्री बनतील का, की शरद पवार साहेबांची इच्छा येऊ शकेल का, की विरोधी पक्ष म्हणून सगळे आज शरद पवार साहेबांकडे सगळेजण आशेने बघता आहेत की एक नेतृत्व, एक मार्गदर्शक, एक खंबीर नेता म्हणून. मग त्याचं काय होईल? विरोधी पक्षाचं नेतृत्व जे आहे ते कुणाकडे असेल? राहुल गांधींकडे आहेच. पण राहुल गांधी सोडून आज महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर क्रमांक 1चे नेते शरद पवार साहेबच आहेत, किती वयोवृद्ध असली तरी पण. त्यामुळे मग विरोधकांची ताकदच एकदम घटली जाईल असं आपल्याला वाटतं का? की आपल्याला काय वाटतं की शरद पवार साहेब असा निर्णय घेणार नाहीत की केवळ कन्येची काळजी आणि कन्येच्या मायेखातर, प्रेमाखातर ते निर्णय घेत असावेत? म्हणजे आपल्याला काय वाटतं? आपण जरूर याच्या अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.